तर मंडळी आता नांगरणी करायला सुरुवात झालेली आहे. इकडे बाबू आणि हरण्याची जोडी आहे. या नमस्कार मंडळी, मी हरीश आपलं स्वागत करतो कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातील पारंपरिक भात पेरणी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी, आता आपण मळ्यामध्ये चाललेलो आहोत. तात्याने बैल बांधतात आहेत, तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, आज सकाळीच पाऊस गायब आहे. रात्रभर जोरात पाऊस होता, भरपूर पाऊस पडत होता रात्री. आता सकाळी पाऊस गेलेला आहे. तर आता बैल बांधतात आहेत. या मळीमध्ये इकडे भात पेरायचं आहे. काकी नाही बघ, इकडे साफसफाई जरा करते. रान वगैरे आहे ना, ते जरा साफ वगैरे करते. इकडे आता बैल बांधतात इकडे. त्या पाऊस काय गेला आता? कोण पाऊस रात्रभर जोरात होता पाऊस. जोताला जायचं आहे, समजला? लांब खवटं ठेवलंच तर झालं. ऐकलंच आहे, लांब खायचं चांगलं. एकदाच दोन भाऊला फिरलं ना, मग काय नाही. मी पहिल्यांदा जोडी आहे काय? पहिल्यांदा जोडी ही पहिल्यांदाच बांधतोय आता. हां, मातावर बांधायचं ना रे. बांधतोय पण ते नंतर हो 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 हरणे हो. त्याची काय करू? जोकडे बांधून झालेला आहे मित्रांनो. ही हरणे ही हरणे, ही हरणे, ही. ही हरणे बाबू हो. आधी थांब दे, जरा थांब, भात पेरतो. बाबूच म्हणायचं याला. तर मंडळी, आता हरण्याने बाबूची जोडी आहे बघा. बघू. थांब मी बाबा. हां, तुम्ही जरा थांब. हो. काढ. हो हो नाही हो. गबरे कोण नाही. मंडळी, इकडे तात्या आता भात पेरतोय. तात्या, भात कोणता आहे यावर्षी? यावर्षी या रत्नागिरी 8. रत्नागिरी 8. कुठून आणलेलं काय? राजापुरात ना, राजापूर संगात ना. सांगत ना. इकडे आता इकडे भात वगैरे पेरून घेतात, त्याच्यानंतर मग नांगर वगैरे फिरवून याच्यावरती. आता जरा पावसाने विश्रांती घेतली. थोडं आता ऊन वगैरे पडायला लागले. आमरे बाबू त्या पिशव्या सगळ्या आतून ठेवायला सर. आव आमरे आता नाही का जमत होता. आता पहिल्यांदाच जात ना, त्याच्यामुळे जरा मस्ती करते. बघ
आता बघ हा थांब 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 हो हो म्हणजे कसं रे चल 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 हां चल हां अरे गप मोड पटू पटू हरण्या कसे पावला हां समोर समोर हो बाबू हो पुढे बाबू पुढे हो अजून पुढे जो हो पुढे अजून अच्छा हां मोड दगड आला बोलतात पुढे लागेल तर बघ हो काय चालेल हां येस काय इकडे समोर हरण्याला गाठीला वा भारी 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 आहे जरा बाबू हो आत जातात बघ आत गेलं अरे बरं रे समोर हो समोर समोर बाबा समोर समोर साधारण साधारण दर जास्त यायचं नको त्याला लागतात तर बघ. उद्या तर पहिल्यांदा लागणार लागणार ते बघ तर मंडळी आता नांगरणी करायला सुरुवात झालेली आहे. इकडे बाबू आणि हरण्याचे जोडे. तर मंडळी झुकांना जोत घेतलेलं आहे. मंडळी आता झुकांनाने इथं शेत नांगरण्यासाठी घेतलेलं आहे आणि त्यांना शेतीचा भरपूर असा अनुभव आहे. भरपूर आता 60 वर्ष भरपूर असे झालेले आहेत त्यांना. शेतीचा असा चांगला असा अनुभव आहे त्यांना. म्हणजे बघ म्हणजे पारंपरिक शेती जी करतात ना त्यामधली जुनी माणसं आहेत ते. अगोदरपासून जी शेती आपण करायची ना पारंपरिक ती शेतीमधली ती अगोदरपासून ती शेती करायची. हा चल तू कसे धावतो बघ काय आले अडकावताना तिथे गडबड होता. तो मुद्दा अटकतोय. खेळ खेळ ए
तू जाण जातो आपला मंडळ आता एक मळी आहे ना नांगरून होत आले आता बघा इथं थोडंसं फक्त बाकी आहे आता पूर्ण मळी नांगरून झालेली आहे. मंडळ आता ही एक मळी पूर्ण नांगरून झालेली आहे. हे बघा इकडे आता दुसऱ्या मळीमध्ये आता बैल गेलेले आहेत. आता ह्या भात सेमच आहे की हा नवीन भात आहे. आपल्याला आता हे जे भात आहे ना ते नवीन आहे रामकृष्ण सीड्स म्हणून आहे. बैल आता इकडे आणलेले दुसऱ्या मळीमध्ये. या ठीक आहे. मंडळी इकडे सुरेखा काकीनी दगडी वगैरे काढते बघा इकडे. जरा एक कचरा वगैरे आहे ना तो जरा जमा करतात आहे. इकडे सुरेखा काकी आहे आणि ती काकी आहे. पावसानं थोडी विश्रांती घेतली. पाऊस कुठे काय दिसत नाही बा. तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.